नमस्कार. सगळ्या ट्रकवर वेगवेगळ्या गाड्यांवर एक वाक्य लिहिलेलं असतं, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. हे वाक्य आपण नेहमी ऐकलेलं आहे. ज्याची नजर वाईट असते त्याचं तोंड काळं होतं असं म्हटलं जातं. पण इथे पोस्टरवरचं तोंड बुरी नजरमुळं झालेलं नाही आहे, तर खालच्या खिचडीवाल्यामुळं झालेलं आहे. मसाला राईस नावाचा प्रकार किंवा खिचडी नावाचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात एवढा वाढला आहे की ही खाली शिजणारी खिचडी वरच्याचं तोंड काळं करते आहे आणि ते काळं केलेलं तोंड तिथे लावणाऱ्या माणसांना सुद्धा कळत नाही आहे. मी बोलतोय अंबादास दानवेंच्या कार्यालयाविषयी. अंबादास दानवेंच्या कार्यालयावर लावलेला छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयाचा बोर्ड, शिवसेना उबाठा गटाच्या कार्यालयाचा बोर्ड लखलखीत चकचकीत आहेत, पण त्यावर ठाकरेंची तोंड मात्र काळी का झाली? बघा, जरा नीट बघा, ठाकरेंच्या तोंडाची अवस्था काय झाली आहे, कशी दिसत आहेत ते. आम्हाला वाटलं अंबादास दानवे हे आता सोडतात की काय शिवसेना, कारण बऱ्याच दिवसापासून अंबादास दानवे लोकसभा निवडणुकीत भाजपत जाणार अशी चर्चा होती. त्यानंतर अंबादास दानवे शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू झाली. अंबादास दानवे भाजपच्या नेत्यांवर, शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करू लागले स्पष्ट करण्यासाठी. ते जाणार नाही जाणार, जाणार नाही जाणार याविषयी चर्चा सुरू झाली. दानवेंना छत्रपती संभाजीनगरातच विरोध करणारे चंद्रकांत खैरे दानवे म्हणजे काहीच नाही असं म्हणू लागले. दानवे आपण ठाकरेंशी निष्ठावान असल्याचं सांगू लागले. पण या प्रकारात दानवेंच्या निष्ठा किती खऱ्या किती खोट्या यावर चर्चा सुरू झाली. त्याचं कारण त्यांच्या कार्यालयावरचा हा बोर्ड. मी तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या अँगलनी तो बोर्ड दाखवतोय. दानवेंच्या कार्यालयाच्या खाली एक हॉटेल आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की त्या हॉटेलातून निघणारा धूर दानवेंच्या बोर्डावर जातो आणि या धुरातून बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची चेहरे काळवंडली आहेत. तर्कासाठी हा विषय खरा मानला तर मी तुम्हाला तो फोटो जरा नीट वरपासून खालपर्यंत दाखवतो. खालच्या एकाही बोर्डावर अशी काळोखी दिसत नाही. एकाही तोंडाला असं काळं लागलेलं नाही, एकाही अक्षराला असं काळं लागलेलं नाही. मग ठरवून उद्धव बाळासाहेब यांचेच तोंड अशी का झाली? आदित्यचं जरा अर्धवट आहे, म्हणजे तिथपर्यंत तो धूर गेला नसावा कदाचित. आणि एवढी काळजी घेणाऱ्या अंबादास दानवेंना आपल्या बोर्डाची काळजी का वाटली नसावी? तिकडे अंबादास दानवेंच्या तोंडावर मात्र काहीच नाही. अर्थात त्यांचा रंगच ठळकपणे दिसतो हा भाग वेगळा, पण त्यांच्या बोर्डावर मात्र काहीच दिसलेलं नाही आहे. ना धूर आहे, ना काळोखी आहे, ना काहीच आहे. शिवसेना नावावर काही दिसत नाही. बरोबर त्या तिघांच्या अडीच तोंडांवरती हे असं काळोख पसरल्यासारखं दिसतंय. काळजी तर घ्यायला हवी होती. अंबादास दानवे काळजी घेत नाहीत याचा अर्थ असा होतो की अंबादास दानवेंचा ठाकरेंच्या मधला इंटरेस्टच कमी झाला आहे. आणि असा जर इंटरेस्ट कमी झाला असेल तर अंबादास दानवेंची पुढची वाटचाल काय आहे हा प्रश्न आहे. नीचे बिरबल की खिचडी पक रही है, या ही शिजत असलेली खिचडी वेगळाच काही डाव सांगते का, किंवा खालच्या खिचडीने वरच्या कार्यालयातल्या माणसांचा डाव उघडा केलाय का? कळणं आवश्यक आहे, कारण तोंड काळं महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांचं झालंय. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज